नंतर आज आपण बनवणार आहोत सुशीला. त्यासाठी मी घेतलेत मुरमुरे आणि आता हे मुरमुरे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. पाण्यात 5 मिनिटं भिजवायचे. 5 नाही 2 मिनिटं भिजवायचे, जेणेकरून ते थोडे स्मूथ झाले की त्याचं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर मी इथे घेतलेत कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाणे, मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. तर चला बघूया. अशा प्रकारे मी हे मुरमुरे भिजून घेत आहे. प्रकारे मी हे सगळे मुरमुरे छान भिजवून घेतलेत, तुम्ही बघू शकता. आणि ह्याचं पाणी निचरत आहे खालून. तर हे असंच ठेवायचं 5 मिनिटं. तर आपण इकडं तोपर्यंत फोडणी देऊया. तर मी इथे कढई घेतली, त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाका. जसं आपण पोह्याला टाकतो त्याच्यापेक्षा थोडस कमी टाकायचं. पोहे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल किंवा उपीट खाऊन पण कंटाळा आला असेल तर सुशीला हा बेस्ट ऑप्शन आहे ब्रेकफास्ट साठी. आणि त्याच्यासाठी सगळं नॉर्मल जे आपल्या घरात इन्ग्रेडियंट्स असतात तेच लागतात. त्यानंतर इथे छानपैकी तेल गरम झाले, त्यानंतर मी त्यात टाकते मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर शेंगदाणे, कांदा बारीक चिरलेला, आणि बारीक चिरलेली मिरची. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. भिजवलेले हे मुरमुरे यात टाकून घ्यायचे. अशा प्रकारे सगळं एकत्र करून घ्यायचं. याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं. बघता किती छान प्रकारे हा सुशीला तयार झालाय. जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कसं झालंय. थँक्यू.